नमस्कार, मी पद्मावती धनंजय कोरेकर। आज मी आमच्या कॉलनीतील म्हणजे कोथरूड गणेश कॉलनीमध्ये आई, आमची आई, कॉलनीची आई या नावानं ओळखल्या जाणाऱ्या श्रीमती इंदुमती पांडुरंग होनकळस यांना श्रद्धांजली वाहण्याकरता इथे उपस्थित आहे। त्यांचं निधन शुक्रवार दिनांक 6/12/2024 रोजी झाले। सर्वजण कॉलनीतले त्यांना आई या नावानंच ओळखायचे, होनकळस आई। पण आडनाव सुद्धा सांगायची गरज नाही, कॉलनीची ती आईच होती आणि आमची पण सर्वार्थानं आईच होती। ते दोघेही त्यांचे यजमान कैलासवासी पांडुरंग होनकळस आणि ह्या इंदुमती होनकळस आम्हाला तर आई वडिलांसमानच होतात। विशेष म्हणजे माझ्या आईचं निधन 5 वर्षापूर्वी झालं आणि त्यानंतर मी रोज आईला त्यांच्यामध्ये आई म्हणून पाहत होते। पुण्यातली ही 2 कुटुंब आहेत। जेव्हा मी पुण्यामध्ये आलो होतो 1975 साली, मी शिक्षणाच्या उद्देशानं आणि यजमान शिवव्याख्याते हे नोकरीच्या निमित्तानं पुण्यात जेव्हा आलो, तेव्हा मला 2 कुटुंबांनी मुलांसारखं प्रेम दिलं। त्यात पहिलं कुटुंब म्हणजे कैलासवासी सुगंधाबाई माधवराव थोरात आणि त्यांचं कुटुंबीय, आणि हे दुसरं कुटुंब इथे गणेश कॉलनीत आल्यानंतर हे दुसरं कुटुंब म्हणजे होनकळस कुटुंब। खऱ्या अर्थानं आम्हाला त्या आमच्या पाठीशी सतत राहिले सर्वजण आणि खूप सारी मदत आम्हाला त्यांनी दिलेली आहे। त्यांच्या आणि समोरासमोर दारं आणि घरं, आमचा आणि त्यांचा संबंध फक्त 20 फुटाचं अंतर 2 घरांमध्ये। पण काशी जशी नजरेनं आपल्या पिलांना पाहत असते आणि लहानचं मोठं करते, तसंच या इंदुमतींची सतत नजर आल्या गेल्यावरती असायची आणि त्या आमच्या कुटुंबाचा जवळजवळ एक घटक झालेल्या होत्या। हे सर्व खरं तर हे मुळात कॉलनी जेव्हा उभी राहिली 1980 साली, त्यावेळेला कैलासवासी पांडुरंगराव होनकळस, कुलकर्णी काका, आप्पा भेगडे या 4-5 व्यक्तींनी या कॉलनीच्या उभारणीच्या कामात खूप मोलाचं सहकार्य केलेलं होतं, कारण त्यांनी कॉलनी उभी केलेली होती। मूळचे होनकळस परिवार हा सोलापूरचा, पण कामाधंद्याच्या निमित्तानं ते पुण्यात आले। किर्लोस्कर न्यूमॅटिकमध्ये ते सर्व्हिसला होते आणि राहण्याचं ठिकाण त्यांचं शुक्रवार पेठे शाहू चौकात होते। त्यावेळेस आमचा त्यांच्याशी संबंध नव्हता, पण जेव्हा 1983 साली आम्ही या कॉलनीमध्ये राहायला आलो, त्यावेळेला त्यांनी आमच्या कुटुंबाकडे, घराकडे, आम्ही दोघेही नोकरीच्या निमित्तानं बाहेर पडायचो, तेव्हा आमच्या 2 मुलांना खऱ्या अर्थानं न सांगता, न काही बोलता सतत नजर ठेवलेली असायची। असं म्हणतात, कासवी तिच्या पिलांना दूध पाजत नाही, पण तिच्या नजरेत अशी ताकद असते की ती आपल्या नजरेनं आपल्या पिलांना लहानचं मोठं करते। त्याचप्रमाणे कदाचित या आईची कासवीसारखी नजर आमच्या कुटुंबावर होती। मूळचं सोलापूरचं असणारं कुटुंब म्हणजे तुळजापूरच्या भवानी मातेचे ते उपासक। आई सतत परडी घेऊन जोगवा मागायच्या, पण मोजून 5 घरं, जास्त नव्हे। जास्ती कुणाशी त्यांची लगटही नव्हती आणि तुटकपणात हा अजिबात नव्हता, तुसडेपणात हा त्यांच्या स्वभावातच नव्हता। त्या सुशील होत्या, सुसंस्कृत होत्या। सुशिक्षित असलं म्हणजे सुसंस्कृत होतं असं नाही, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण त्या खऱ्या अर्थानं सुसंस्कृत होत्या। कधी कोणाला आरडा नाही, ओरडा नाही किंवा कुणाशी भांडण पण नाही। कुटुंबामध्ये सुद्धा खूप प्रेमाचं त्यांचं वातावरण होतं। पती गेल्यानंतर सुमारे 30 वर्ष 2 सुना, 2 मुलं, थोरला मुलगा महेश आणि त्याची पत्नी ज्योती, धाकटा मुलगा मनोज आणि भाचीच सून केलेली ती कांचन। तर या 2 सुनांनी सुद्धा त्यांना अतिशय प्रेमानं सांभाळलं। खरं म्हणजे सासू सुना म्हणल्यानंतर एक जो वेगळा भाव मनामध्ये येतो सर्वांच्या, तो भाव तिथे मला कधी जाणवलाच नाही। त्यांनी आईप्रमाणे सांभाळलं आणि आईच म्हणत असायच्या। त्यांच्या सर्व आजारपणामध्ये ही दोन्ही मुलं, सुना आणि नातू यांनी त्याची इतकी काळजी घेतली की मला वाटत नाही कोणी जगामध्ये इतकी काळजी घेणार। कुठलाही स्वार्थ नसताना आईची सेवा त्यांनी अशी मनोमन केली आणि घराला नावही त्यांनी मातोश्री दिलेलं होतं।
खऱ्या अर्थानं नाव आणि त्यांचं कार्य हे किती सार्थक आहे हे वाटतं. नाही तर नावं खूप भारी भारी असतात बघा, मातृपितृ देवोभव म्हणतात आणि दोघेही जण आश्रमामध्ये स्थित झालेले असतात. अशी ही कुटुंबांची जडणघडण आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. पण यांच्या बाबतीत मात्र कधीही आम्हाला तसं जाणवलं नाही. विशेष म्हणजे पती निधनानंतर सुद्धा त्यांनी आपल्या ह्या कुटुंबाचं इतकं सुंदर संगोपन केलं आणि संस्कार केले की त्या सर्वार्थानं म्हणते मी, समाजसेवेचंच व्रत त्याने घेतलेलं होतं. पण समाजसेवा हा शब्द त्याने कधी लागून घेतलेला नाहीये. मितभाषी होत्या त्या, कधी जास्त बोलायच्या नाही. पती निधनानंतर माझी जी 2 लहान नातवंड होती, त्या नातवंडाकडे त्यांनी खूप सारं लक्ष दिलं, त्यांचा सांभाळ केला. आणि इतकंच नव्हे तर माझी भाची सविता सुधाकरराव पवार यांच्या 2 मुली त्यांनी जवळजवळ 16-17 वर्ष सांभाळल्या. आणि आईशिवाय त्या मुली सुद्धा, आजी कधी म्हटल्या नाही, आईच म्हणायच्या. कारण प्रेम, खरंच आईचं जे प्रेम असतं ते त्यांनी सर्वार्थाने, मग मुलं असो, सुना असो, नाती असो, नातवंड असो, या सर्वांना त्यांनी, नवे शेजारी पाजारी यांना सुद्धा त्या द्यायच्या. आणि विशेष म्हणजे या इंदुमती होनकळस शेवटच्या काही दिवस, गेले 2 वर्ष थोडासा आजारपणामध्ये असायच्या. त्यांना थंडी कधी वाजली नाही. मी सतत म्हणायची, आई तुम्ही बाहेर बसता आणि बाहेर बसल्यानंतर थंडी तर खूप असते, आम्हा सर्वांना लहान असून सुद्धा थंडी वाजते. पण त्याने चुकून कधी स्वेटर घातलं नाही. मी त्यांना एकदा शालही दिली होती की शाल पांघरून बसत जा, पण नाही म्हणे मला काही थंडी वाजत नाही. म्हणजे मनानं तशा त्या भक्कम होत्या, म्हणजे धडधाकट म्हणूया अशाच होत्या. तर अशा ह्या आईंकडे आम्हाला 1907 साली घर दुरुस्तीच्या निमित्तानं आम्हा कोरेकर कुटुंबियांना त्यांच्या घरात राहण्याचा योग आला. त्याची खोली आम्ही भाड्याने घेतली. पण खरं शेजार कसा असावा ते आम्हाला त्यांच्याकडून पाहायला मिळालं. 1 वर्षभरात भाडे करू म्हणून त्यांनी आम्हाला पाहिलंच नाही. घरच्या सारखं आम्ही तिथे राहिलो आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. ही फार मोठी कौतुकाची बाब होती. सहसा असं कधी होतच नसतं. अनेक नातेवाईकांची मुलं सुद्धा त्यांनी काय केलं माहितीये का, त्यांना पुण्यामध्ये आणलं, स्वतः स्थिर स्थावर झाले, मुलांना स्थिर स्थावर केलं. आणि अनेक नातेवाईकांची मुलं आपल्या इथे आणून त्यांना कामाधंद्याला लावलं. विशेष म्हणजे पोटा पाण्याला लावलं असं म्हणायला हरकत नाही. पण त्याची कधी त्यांनी वाच्यता केली नाही की मी याला सांभाळलं आणि त्यांनी जाण ठेवली नाही, अशी वाच्यता सुद्धा केली नाही. हे मला त्यांचं फार आवडलेलं होतं. साधारणपणे आपला समज किंवा आपलं बोलणं, म्हणणं, स्वभाव असा बनतो की आपण एखाद्यासाठी जर काही केलं आणि तो जर आपल्या ऋणाला विसरला असेल तर आपण नक्कीच कुरकुर करतो किंवा त्याचा उच्चार करतो. पण तो उच्चार सुद्धा ह्या कुटुंबियांनी केला नाही, हे माझ्या मनाला जास्त भावलं गेलं. तर अशा ह्या आई ज्या आहेत ना, या आईंनी म्हणजे इंदुमती ताईंनी शेवटचा श्वास जेव्हा घेतला तेव्हा मलाही थोडासा धक्का बसला, त्रास झाला. कारण माझी आई गेली तेव्हा त्या कोरोनाच्या काळात गेलेल्या, तर मला तिथे जाता आलं नाही. पण इथे 20 फुटाच्या अंतरावर रोज आमच्याकडे कासवीच्या नजरेने पाहणारी इंदुमती किंवा आमच्या कॉलनीची आई ही आपल्याला सोडून जाते, हे सुद्धा मला सहन झालेलं नाही. मुलगा महेश, थोरला मुलगा, आणि त्याची सौभाग्यवती ज्योती, त्याचप्रमाणे छोटा मुलगा मनोज आणि त्याची पत्नी म्हणजे मामाचीच मुलगी कांचन, या दोघींनी सासू कधी म्हटलं नाही, आत्या म्हणायच्या. आणि आत्या पण नाही, मग त्याच्या पलीकडचा दुसरा शब्द आईच असायचा. आई आमच्या ऐकत नाहीत, हट्टी फार आहे, आम्हाला वाटतं त्यांनी ऐकावं. पण त्या त्यांची सेवा करत असायच्या. जे त्यांना हवं, जे त्यांना काही नको, त्याची काळजी त्यांनी फार घेतली. आणि मी सतत पाहिलं त्यांचं की दवाखान्यामध्ये थोडंसं काही झालं की मुलं सुना त्यांना दवाखान्यात घेऊन जायच्या आणि त्यांची काळजी. गेले 2-3 वर्ष तर नक्कीच त्या तशा करतात ते, आणि त्याप्रमाणे ते वागत होत्या. आईचं भाग्य इतकं थोर आहे की त्यांनी नातवंडाची लग्न पाहिली, नातींची लग्न पाहिली. 2 नाती आहेत थोरल्या मुलाच्या,
आणि धाकट्या मुलाचा नातू सूरज, त्यालाही त्यांनी मामाचीच मुलगी केली. नाती कशी जपावी ते ह्या कुटुंबाकडून पाहायचं. आणि आम्ही पाहिलं की त्यांचे नातेवाईक जेव्हा यायच्या, त्यांच्या बहिणी यायच्या किंवा त्यांच्या जावा यायच्या, पुतण सुना यायच्या, या सर्वांना त्या इतक्या आपुलकीने सांभाळायचं नाही हे कुटुंब. खरंच मला काहीतरी या कुटुंबात वेगळं असं रसायन असलं पाहिजे त्यांच्या स्वभावामध्ये, असं हे. जरी सर्वांच्या मध्ये खूप मिसळत नसले कॉलनीमध्ये, तरी ते आपल्या नातेवाईकांमध्ये रमलेले असायचे. त्यांना प्रेम देणं, आपुलके देणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं, हे मात्र ह्या कुटुंबाने खूप जपलेलं दिसतं. हे आमच्या पाहण्यातलं आहे, पहा लक्षात आलेलं आहे. आणि दुसरं आमच्या आईंचा एक स्वभाव मला सांगायचा. साक्षात अन्नपूर्णा जिला म्हणावं, आमची आई म्हणण्याऐवजी आमची अन्नपूर्णा म्हणावं, अशा ह्या इंदुमती म्हणजे आमची आई. जर कोणाला तसं कळलं नाही ना कधी का आई म्हणजे कोण, काय म्हणायचं होनकळस आई, की सर्वांना पठायचं. अन्नपूर्णा मी एवढ्यासाठी म्हणते की त्या इतक्या सुंदर सुंदर पदार्थ बनवायच्या की अफलातून त्याची चव असायची. अर्थात शुक्रवार पेठेत जेव्हा त्या राहत होत्या शाहू चौकात, तिथे त्यांना शेजार, ते म्हणजे आम्हाला मारवाडी गुजराती लोकांचे शेजार होते आणि खरं त्यांचेही संस्कार त्या कुटुंबावर झालेले असावे. त्यामुळे त्यांच्या तिखटातल्या पुऱ्या किंवा त्यांची सुरळीची वडी किंवा त्यांचे बटाटे वडे किंवा त्यांच्या खाऱ्या शंकरपाळ्या, हे पदार्थ इतके अफलातून असायचे की ते आम्हाला दिल्याशिवाय राहत नसायचे. आणि एक सांगू का त्यांचा स्वभाव कसा आहे किंवा वागणं कसं होतं. साधारणपणे सर्व महिला काय करतात, आपलं पोट भरल्यानंतर उरलं सुरलं बांधून शेजाऱ्याला वाण देतात. हे खरे सत्य आहे. आणि पण त्या तसं नाही, कढईतून काढल्या काढल्या गरमागरम लगेच डबा भरून तो पास करायचा. आमची घरात चर्चा व्हायची, पहा आता नुकतंच केलेलं आहे, आणि त्याची चव आपल्यातून असायला. अशा ह्या इंदुमती जेव्हा अन्नपूर्णेचं रूप घेऊन किंवा भवानीचं रूप घेऊन किंवा आईचं रूपात, पत्नीच्या रूपात त्या इतक्या सुंदरपणे जीवन जगल्या की त्यांना सॅल्यूट करावा तो सुद्धा कमी होईल. आम्ही स्त्रिया आहोत समाजामध्ये, कित्येक स्त्रिया आहेतच, परंतु या आईंनी जे काही सुसंस्कार आपल्या संपूर्ण कुटुंबावर दिलेले आहेत ते अफलातून दिलेले. आणि त्यांचा एक गुण अजून मला सांगायचा राहिला, तर त्यांच्या नणंद ह्या बालविधवा होत्या. त्यांनी त्यांना आयुष्यभर सांभाळलं, आतीबाई म्हणून पाहायच्या आणि स्वतः त्यांची काळजी घ्यायच्या. त्या जेव्हा थकल्या तेव्हा मात्र त्यांच्या या भाचे सुना भाचे यांनी त्यांची काळजी घेतली. म्हणजे बघा, आपल्या नंदेचा सांभाळ करणाऱ्या, नातेवाईकांच्या मुलांना जवळ करणाऱ्या नव्हे, शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही जवळ करणाऱ्या अशा ह्या आमच्या कॉलनीच्या आई नव्हे, आमच्या सुद्धा आईच आहेत. त्यांना मी आजच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करते आणि थांबते.